खऱ्या अर्थाने दैवतपणा पाहून म्हणजे आपल्या वारकऱ्यांचं स्वागत सगळे लोक इथे मोठ्या उत्साहाने करतात आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून सगळ्याच विभागाने चांगले नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. काही राहिलेले आहे ते 1-2 दिवसामध्ये ते डे नाईट करून वारकरी स्वच्छता, मोबाईल टॉयलेटची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, आपल्या चंद्रभागेचा परिसर स्वच्छ जवळ आणि हे सगळं जे आहे ते स्वच्छ राहिलं. आता पाणी पण मी बघायची बोटी पाणी पण स्वच्छ पाणी. तर हे सगळं जे आहे ते वारकऱ्यांना दूध सोयी ज्या आपण देतो, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्यांचं आंघोळीचं महिलांचं चेंजिंग रूम आहे, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आणि त्याच्यामध्ये काही वाढ करायला लागेल ती वाढ करा. मी मगाशी त्या सुमितला सांगितलं की तुम्ही अजून 300 लोक वाढवा, ते उद्यापासून आणखी 300 लोक तो वाढवतोय म्हणजे तेही देखील आपल्याला उपयोगी पडेल. आणि जेटिंग मशीन ज्या आहेत त्या जेटिंगचा पण हे करणारे बाबा करताय ना, तर ते जेटिंग सक्शन मशीन आहे त्या देखील आपण पाठवून पिंपरी चिंचवड, पुणे, तुम्हाला आणखी काही लागलं तर आपल्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका याची देखील मदत मिळेल. तुम्ही आता कसं यावर्षी पण जास्तीचे भाविक येणार आहेत वारकरी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल इथं स्ट्रिक्ट राहायला लागेल. यापूर्वी देखील आपण नगरोत्थानमध्ये पाणी पुरवठा आणि मलनिस्सारासाठी 335 कोटी रुपये मंजूर केले होते. पायाभूत सुविधांसाठी देखील 128 कोटी, स्कायवॉक दर्शन मंडपासाठी 139 कोटी रुपये त्याचं काम सुरू आहे. आता 5 कोटी रुपये त्यांनी मागितले, आपण ताबडतोब दिले. मंदिर परिसरामध्ये देखील 73 कोटी रुपयाचं आपण मंजुरी केलेली आहे. असं एकूण 671 कोटी रुपयाची मंजुरी दिली. टप्प्याटप्प्याने ते पैसे या ठिकाणी मिळत आहेत. आणि यामध्ये बाकी जे काही तुम्ही जर्मन हँगर आहे, सफाई कर्मचारी आहे, तिरकणी कक्ष आहे, टॉयलेट आहेत, पाणी पुरवठा टँकर आहे, ते सगळ्याचं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन चांगलं आहे. यावर्षी आपण वाढ देखील केली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारी आपली सगळ्यांची सुरक्षित वारी, आरोग्यदायी वारी, निर्मळ आणि स्वच्छ बरोबर ना वारी झाली पाहिजे. आणि सगळ्यांनीच आता त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. सगळ्या यंत्रणा, नगर परिषदेपासून सगळ्या यंत्रणा यामध्ये एक टीम म्हणून आपण काम करा. आणि त्यामुळे टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आलेला वारकरी आपल्याला बोलून गेलं पाहिजे की यावेळेचं नियोजन चांगलं होतं, अशा प्रकारचा अपेक्षा आपल्याला आपल्याकडून त्यांची आहे. आणि बाकी काही लागला आणखी कलेक्टर महोदय नगर विकास कडून तर मी ताबडतोब मला सांगा, त्याच्यासाठी देखील पैशाची व्यवस्था केली जाईल. आरोग्य विभाग तर आरोग्य मंत्री अगोदर पण एकदा व्हिजिट करून गेलेले आहेत. परिवहन मंत्री इकडे आले होते आणि बसेसचं देखील काही तुटवडा असेल तरी तोही सांगा. बसेस काय वाढवायचे असतील त्या देखील आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे आपली वारी निर्मल वारी झाली पाहिजे. आता ॲम्ब्युलन्सची तुम्ही मागणी केली, ॲम्ब्युलन्स देखील उद्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि मंदिर समितीला जे सांगितलं आपण की ते जे बाकडे आणि बसायला ते मगाशी आम्ही गेलो होतो तिथे, तर त्यांनी ते तसं आपल्याकडे बोलले मगाशी नाही का थकून जातो, तर ते जरा 15 शेडमध्ये ते करा तुम्ही. आणि यावर्षी आरोग्यमंत्री स्वतः आले होते आणि त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची देखील सोय या ठिकाणी करता येतं. ते एअर ॲम्ब्युलन्सची 24-25 ऐवजी अगोदर पासून आपण व्यवस्था होईल असं करू. मी देखील एक याला सांगितलंय तर आपल्याला MSRDC ला तर 2 एअर ॲम्ब्युलन्स असतील तर कुठे काही आपला वारकरी कोणातही काही होऊ नये. परंतु असा कुठली अशी घटना झाली तर ताबडतोब त्याचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. NDRF लोक देखील चांगलं काम करताना पाहिलं आपण. अग्निशमन दलाचे लोक काम करतायत. लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही ते बघा. CCTV सगळं असतील, आपली ॲड्रेस पब्लिक आपली हे अनाउन्समेंटची देखील व्यवस्था त्या 108 ॲम्ब्युलन्सच्या बद्दल देखील सांगितलं. 65 एकरमध्ये देखील अतिरिक्त व्यवस्था केली आपण.
त्यामध्ये फक्त आपल्याला ती वापर करता येईल त्या दृष्टीने PWDने त्याचं ते मॅनेजमेंट आहे व्यवस्थित लेवलिंग करणं वगैरे ते आपल्याला केलं पाहिजे. सक्शन मशीन तुम्हाला बिल्डिंग मशीन हे इतर महापालिकांकडून उपलब्ध करून देऊन त्याचं देखील कॉर्डिनेशन होईल. मला वाटतं ट्रॅफिकच्या संदर्भात देखील स्वतः गृहराज्यमंत्रीकडे आहेत. ते देखील ट्रॅफिक म्हणजे आता हे फक्त वारीच्या पद्धतीने तर इतरही 12 महिने ट्रॅफिकचे नीट नियोजन झालं पाहिजे. एवढी जर बॅरियर लावले येणार नाही. आणि मगाशी जे काही सूचना केल्या मंत्री महोदय त्याप्रमाणे तुम्ही ते केलं तर ते तिकडून तो येणारच नाही. ते सगळं जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जर केलं तर मला वाटतं सगळ्यांना कोणाची गैरसोय होणार नाही. आणि हे VIP दर्शन देखील तुम्हाला माहित आहे ते बंदच आहे ना. आता मी पण गेलो तर मी ते मुखदर्शन घेतलं आणि पण वारी आपली म्हणजे रांग सुरू होती. आणि आषाढीला देखील आपण ते पूजा केली मी सुरुवातीला तेव्हा देखील आपण तेव्हापासून रांग बंद करू नये रांग देखील चालू राहिली पाहिजे बरोबर ना. अशा प्रकारचं नियोजन केलंय. कारण तिथला VIP कोण आहे? VIP पांडुरंगाचा वारकरी आहे समजलं की. त्यामुळे त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. रस्त्याच्या बद्दल देखील RMCच्या माध्यमातून ताबडतोबीने ते प्रयोग करा तुम्ही आणि लोकांचा बिलकुल त्रास जो आहे तो देखील दूर होईल. त्यामुळे मला वाटतं असं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारची यशस्वी कोणाची कुठलीही अडचण न होता गैरसोय न होता वारी होईल. आणि आषाढीची देखील व्यवस्थित पूजा आणि त्या दिवशी देखील कार्यक्रम होईल. काही लोक मला भेटले होते तिथं ते त्यांनाही आपण सांगितलं तिथले लोक त्यांनाही सांगितलं कुठले म्हणजे आषाढी वारीमध्ये कुठली अडचण निर्माण होणार नाही पूजेच्या दिवशी देखील. साहेब आपल्याला कॉरिडॉर बाधित भेटले होते काय चर्चा झाली आणि आपण काय